आणि मनसेची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट तिकडे जाऊयात. मी खात्रीने सांगतो, मी राजसाहेबांना नीट ओळखतो, आम्ही सगळे नीट तुम्ही एकदा एक पाऊल पुढे या साहेब 100 पावलं पुढे येतील. पण आम्ही 2014 आणि 17चा जो अनुभव आहे त्याच्यावरनं जी काय आमच्या मनात सळ आहे ती जोपर्यंत त्यांच्याकडनं काही ठोस येत नाही तोपर्यंत जायचं कसं पुढे. कॅमेरा समोर बोलून युती होऊ शकते का? नाही, दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आज जसे कॅमेरा समोर सकारात्मक आहेत ना, तसे 2014 आणि 2017 ते कॅमेऱ्याच्या पाठीमागे होते पण सकारात्मक होते. त्यामुळे सकारात्मकता त्यांची जी आज ते दाखवतात आम्हाला काही नवीन नाहीये, पण त्या सकारात्मकतेच्या पुढे आतापर्यंत त्यांचं कधीच पाऊल पडलेलं नाही. त्यामुळे आम्ही म्हटलं की दूध का जला हुआ ताक भी फुंकर पिता है. म्हणजे हा जर का प्रस्ताव राज ठाकरेंना आला, तुम्ही जसं म्हणताय की एक फोन राज ठाकरे साहेबांना करावा, जर का तो फोन उद्धव ठाकरेंकडून किंवा ठाकरे सेनेकडून कोणाकडूनही आला तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते भविष्यात त्याचा निर्णय राजसाहेब करतील. त्याचा पहिला फोन ते द्या. मग या जरतरच्या गोष्टींना आता उत्तर देण्याचा अर्थ नाही ना. सर म्हणाले ना की नाही फोन येऊ द्या, त्याच्यावर मग निर्णय घेण्याचा अधिकार राज ठाकरेंचा आहे ना, तो माझा आणि अविनाशचा नाहीये. नाही, कारण सर तो राजसाहेबांचा निर्णय आहे, तो करतील ते. राज ठाकरेंना तुम्ही खूप जवळून ओळखता, त्यामुळे जर का एक पाऊल ठाकरे सेना पुढे आली तर 100 पाऊल आम्ही पुढे येऊ. हे बघा आता फोन काय येतोय त्याच्यावर डिपेंड आहे ना. आणि कधी येतो. एकंदर पाहिलं गेलं तर अनेक लोक कॅफेचा उल्लेख करत होते मागच्या अनेक दिवसापासून. आज तो कॅफेचा उल्लेख सोडून मी तिकडे घर म्हणून जाईन असं संजय राऊतांनी वक्तव्य केलं. मला कुठेही दुसरं घर म्हणून म्हणजे कुठे ना कुठे ते या घराला पण आपलं घर म्हणून मानतायत का, हा एक प्रश्न खरं तर कॅफे संस्कृती जी आहे ती आम्ही बाळासाहेबांपासून घेतली. कारण ठाकरे बँड जे चालतंय सध्या ते सन्माननीय राजसाहेब चालवतात. तिथे देखील मातोश्रीच्या कॅफेमध्ये पण देशभरातनं माणसं यायची, जगभरातनं खेळाडू यायचे. म्हणजे पाकिस्तानचा आणि आपला विरोध असताना त्यावेळेला देखील जावेद आले होते त्या कॅफेमध्ये. दिलीप कुमार यायचे, शरद पवार यायचे, तीच यायचे. तीच कॅफे संस्कृती साहेब जपतात असं पकडून चाला. जे तिथे बाळासाहेबांकडे चालायचं ते राजसाहेबांकडे चालतं. ठाकरे बँड टिकणं गरजेचं आहे ना कशाही प्रकारे, तर ते टिकवण्याचं काम सन्माननीय राजसाहेब आज शिवतीर्थावर करतात. आणि कॅफे ते घर ह्या जे विचाराचं परिवर्तन आहे. आता कॅफे हे नाव मला वाटतं संजय राऊतांनीच दिलेलं, आज घरही तेच म्हणतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये मतपरिवर्तन होतंय. हे जे काय ते 3-3.5 मध्ये जेलमध्ये राहिले म्हणून होतंय का, काही वेगळं कारण आहे, गीता वगैरे वाचली असेल जेलमध्ये वगैरे, त्याच्यामुळे होतंय माहित नाही, पण परिवर्तन होतंय, चांगली गोष्ट आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो त्या परिवर्तनाचं. सर असं वाटतंय का ठाकरे सेनेला की महापालिकेवरती ठाकरेंचाच भगवा फडकावा, त्यामुळे जर आता जे नाही बघा, मी तुम्हाला सांगितलं आमचा विषय हा जेवढ्या पुरता होता तेवढ्या पुरता बोलले. तुम्ही खूप पुढे जाताय, तेवढ्या पुढे जायची आज गरज नाही. हो ना, ते महापौर पण बसवतील. प्रश्न असा येतो की लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.